नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणखीन प्रश्न आलेले आहेत, त्याची आपण उत्तरं मिळवायचा प्रयत्न करूया. तर मी आता विनंती करतो की आपण पुढील प्रश्न, आजचे प्रश्न घ्यायला काही हरकत नाही. ठीक आहे. आजचा पहिला प्रश्न आहे, ज्यांच्या जीवनात गुरु नाहीत त्यांनी काय करावे? हां, बरोबर आहे. मला एकांचा फोनही आला होता परवा की आता आमच्या जीवनात तरी गुरु नाही आहेत, मग आम्ही काय करायचं, मग आम्ही मुक्त कसे होणार, किंवा असे त्यांचे बरेच प्रश्न होते. हां, मग मी म्हटलं आपण एक त्या एपिसोडमध्ये विषय घेऊया. बऱ्याच जणांचं असं बरोबर आहे ना की प्रत्येकाच्या जीवनात काय गुरु असतात, गुरु भेट असते असं काय नाही. कारण गुरु भेट होणं ही सुद्धा म्हणे घटना अशी असते की अनेक जन्माचे ते साथी असतात. कुठल्या तरी जन्मात गाठ पडलेली असते. की म्हणून दादाने सांगितलेलं आहे की गाठ परलोकात आहे, भेट इथं झालेली आहे. म्हणजे गुरु भेट ही कुठल्या तरी जन्मात झालेली असते. ते आपण ते आपल्याला ह्या जन्मात नकळतपणे अशी काहीतरी जीवनात घटना घडते की आपण नकळतपणे पुन्हा त्यांच्याकडे जातो आणि मग तो जीवात्मा जो आहे त्याला गुरूंची ओळख होती. आपल्याला कळत नाही, आपण फक्त अडचण आहे, काहीतरी समस्या आहे म्हणून जातो सद्गुरूंच्याकडे आणि आपलं काय गाणं आहे तर त्यांच्याकडे मांडत असतो. परंतु आतमध्ये आहे सगळा जो काय कारभार आहे तो सूक्ष्म आहे. आपल्याला आपण समजून घेतला विषय की त्या सूक्ष्म देहाला माहिती आहे की गुरूंच्याकडे गेल्याशिवाय आपल्याला पुढली अवस्था काही प्राप्त होणार नाही आहे. पण आता गुरुच नाही आहेत, मग त्यांनी काय करायचं असा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर खरं म्हणजे अतिशय सोपं आहे. की आपल्याला ज्या वेळेला असे विषय ऐकावेसे वाटतात की समजून घ्यावेसे वाटतात किंवा गुरु पाहिजे असे प्रश्न निर्माण होतात. हां, उणीव जाणवते. कुणाला आपण विचारूया. तर उदाहरणार्थ आता मी तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला असे काहीतरी प्रश्न विचारायला आलो आणि तुम्ही सांगायला आलात काहीतरी, त्यावेळेला नकळतपणे तुमचे जे गुरु असतात ते माझे गुरु होतात. अच्छा. हां, जसं माझ्या चॅनलला कनेक्टेड लोक आहेत. आता माझे सद्गुरू कोण, दादांचे गुरु बाबा, ती सगळे दत्त आणि नाथ अशी सुफी परंपरा आहे. त्या परंपरेला नकळतपणे आपण जोडले जातो म्हणजे त्या व्यक्तीच्या माध्यमातून. म्हणजे गुरु म्हणजे काय असं ना एकदम अचानक स्वप्नामध्ये येऊन त्यांनी दर्शन दिलं आणि आजपासून तू माझा भक्त आहेस असं काही नसतं. हा एक विषय. आणि आपण नकळतपणे कुणाबरोबर तरी अचानक चला आम्ही आमचे सद्गुरू आहेत त्या मठाला आम्ही चाललो आहे तर तुम्ही पण येणार का असं आपल्याला प्रवासामध्ये कुठेतरी अचानक कोणीतरी आपल्याला बोलवतं आणि आपण ठीक आहे म्हणतो, त्यांच्याबरोबर चाललो आहे, देवदर्शनात चाललो आहे. तसंच आपण कुठलं तरी सद्गुरूंचं एक काहीतरी तीर्थक्षेत्र आहे, पुण्यक्षेत्र आहे, काहीतरी मठ आहे, काही ना काहीतरी तिथं त्यांचं ते स्थान असतं. मग ठीक आहे म्हणून आपण जातो. त्यावेळेला जे जातो आणि तिथं डोकं ठेवतो नकळतपणे ते आपले गुरु होतात. उदाहरणार्थ आपण औदुंबरला गेलो, नरसोबावाडीला गेलो, हां, किंवा असं अचानक आपल्याला ह्याला अक्कलकोटला जायला मिळालं. आपण कुणाबरोबर तरी गेलो आणि आपण तिथं डोकं ठेवल्या क्षणी ते नकळतपणे आपले गुरु होतात. आपल्याला कळत नाही की आपण तिथं त्यांच्याबरोबर का गेलो आणि अचानक असं तिथं आपल्याला जावं असं का वाटलं आणि हा जायचा योग आला कसा काय. हे सगळ्या प्रश्नाचे मागं बॅकग्राऊंडमध्ये ह्या गोष्टी चालू असतात. त्यामुळे असं मानायचं कारण नाही की गुरु कसे भेटणार नाही, ऑलरेडी गुरु भेटलेले असतात. कारण कसे भेटणार हे तुम्ही ज्यांना विचारताय त्यांचे गुरु हे तुमचे गुरु झाले असतात. हां, असा तो विषय आहे. तो गुरुंना माहिती असतो, ते सूक्ष्म जगामध्ये त्यांचं वास्तव्य असतं आणि आपला सुद्धा जो सूक्ष्म देह आहे तो त्यांना कनेक्ट करायला बघत असतो. स्थूलमानाने आपल्याला कळत नाही. स्थूलमानाने म्हणतो मी किती धडपडतोय, किती हुडकतोय, मला काय गुरु भेटत नाही आहेत, तुला देहाच्या रूपात भेटला नाही. हां, मग ते काय ना आपलं मनच ह्याला कारणीभूत आहे. मन असं कुठंतरी एका व्यक्तीला असं मोठ्या असं काहीतरी मला असे सिनेमात दाखवतात तसे कोणीतरी असे मोठ्याच्या मोठे भाऊ असे कोणीतरी दिसायला पाहिजे किंवा तरी मला बोलवायला पाहिजे, हे बघता म्हणून असं काही होत नसतं. कळत नकळत होत असतात गोष्टी. किंवा मी ह्याच्या अगोदरच्या एका एपिसोडमध्ये हाही विषय सांगितला आहे की गुरु भेट कधी होती. त्याच्याकरता एक अतिशय साधं सोपं एक तंत्र असं आहे की आपण देवळात जातो. आपण जनरली सगळे देवभक्त असतो. आपण कुठल्या जरी आपल्या देवळात गेल्यानंतर जो काय आपला आवडता देव आहे, अगदी तुम्ही मारुतीच्या देवळात जा, गणपतीच्या देवळात जा, शंकराच्या देवळात, कुठल्याही देवळात जा, तिथं गेल्यानंतर पाया पडून त्या देवाला काय मागायचं. आपण इतके दिवस काय मागत होतो, मला सुखी कर, म्हणजे मला प्रपंचातल्या ज्या काय अडचणी त्या दूर होऊन देत, माझी भरभराट होऊन दे, माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊन देत, अपेक्षा पूर्ण होऊन देत. त्याच्यापेक्षा काय जन्ममरण देवा,
हे जन्ममरण काय आहे, मी का जन्माला आलो आहे, मला काही कळत का नाही आहे, एक दिवशी सगळेजण जन्माला येत आहेत, जीवन जगतात आणि मरून जात आहेत, हे सगळं काय चालू आहे, ह्याच्या मागचं रहस्य गूढ काय आहे ते मला सांग, असं म्हटल्यावर तोच देव सद्गुरूंची गाठ घालून देतो. असा एक विषय ह्याच्या अगोदर घेतला होता. हां, त्यामुळे असं काही विचार करायची गरज नाही की कोण गुरु किंवा आता कधी भेटतील का, आम्ही गुरु नाही तर आम्ही काय करायचं, असं काही नाही आहे. एक प्रकार योगायोग असतो, योगायोग असतो, तो नकळतपणे आपल्याला मिळालेले असतात, परंतु आपल्याला ते कळत नसतं. म्हणून असा विचार करायचा की सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठं गेलो होतो, आपण कुठल्या तरी ते याच्या पवित्र याच्या ठिकाणी आपण सद्गुरूंच्या याच्या चरणी आपण गेलो होतो. गाणगापूरला गेलो तर आपल्याला दत्तप्रभू हे आपले गुरु असं असंच आपण गृहीत धरायला हरकत नाही आणि त्यांची सेवा करायला हरकत नाही. मग त्यांच्याच कृपा आशीर्वादानं आपल्याला आणखीन काही वेगळं मार्गदर्शन मिळू शकते. ह्या सगळ्या सूक्ष्म जगाच्या सूक्ष्म विषय असतात, ते नकळतपणे होत जातात आणि त्याच्याकरता ते काही स्वप्नात येऊन आपल्याला सांगणार नाही आहेत किंवा प्रत्यक्षात असं दर्शन देणार नाही आहेत. पण थोडा आपलं अंतर्मन हे कुठेतरी बाह्यांगी जे काही डोकावत असतं त्या अंतरंगी जर का आपण आत विचार आपले स्थिर झाले आणि आत आपण विचार करायला लागलो, आतून आपण प्रार्थना करायला लागलो तर नक्की सगळ्या गोष्टी साध्य होतात. ठीक. पुढचा प्रश्न आहे, भूत म्हणजे भूतकाळ असं म्हणायचं, भविष्य काळ आणि वर्तमान काळ या तिन्ही काळांविषयी आम्हाला माहिती द्या. भूत, भविष्य आणि वर्तमान, हे जे तीन काळ आहेत आपल्याला एवढं ऐकून आहे, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. म्हणजे भूतकाळ म्हणजे काय, ह्याच्या अगोदर होऊन गेलेला, होतंय ते आणि होणार आहे ते. हां, मग हे जे काय तीन काळ आहेत ना, ह्या तीन काळावरच मानवी जीवन हे अवलंबून आहे. किंबहुना आपण जे स्थूल मानाने जे काही जगाचा अनुभव घेतोय त्याच्या मागं जो काही कार्यकारण भाव आहे, जसं आपण जन्माचं कारण हे आपल्याला भूतकाळात आहे. भूतकाळात आपण विषय निर्माण केलेत ते घेऊन आपण जन्माला आलो असतो आणि त्याप्रमाणे वर्तमान काळ हा आपला आपण जगत असतो, आपल्याला तो प्राप्त झाला असतो. आणि भविष्य काळ हा वर्तमान काळावर अवलंबून असतो. त्यामुळे हे जे तीन काळ आहेत ना, हे तीन काळ आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात. जसं प्राप्त परिस्थिती, आत्ताची परिस्थिती कशावर अवलंबून आहे हे जर का कळालं किंवा समजून घ्यायची इच्छा झाली तर मग आपल्याला भूतकाळात जाता येतं. मग कोणीतरी आपल्याला मार्गदर्शन करतं की अरे भूतकाळात सगळ्या अशा गोष्टी घडल्या असणार म्हणून तुझ्या जीवनात आत्ता असं असं घडतंय. मग ते चांगलं असू दे किंवा वाईट असू दे, मग त्याची कारण मीमांसा कुठेतरी भूतकाळात होती. मग माझं भविष्य कसं होईल, तर भविष्य जसं वंदनीय दादा म्हणायचे, भविष्य आपण स्वतः घडवायचं आहे, आपणून घडणार नाहीये, आपल्या आचरणावर ते अवलंबून आहे. सत्कर्म आपल्यालाच करायला पाहिजे, आपली ते काय म्हणतात पुंजी आपली आपल्याला केली पाहिजे. जसं आपल्या बँकेत जेवढे आपले पैसे आहेत तेच आपल्याला मिळतात, आपण कमवायचे, बँकेत ठेवायचे आणि ते वापरायचे. तोच कन्सेप्ट आहे की जेणेकरून आपली जर का पुण्याई असेल, आपण पुण्याई साठवली तर ती आपल्याला भविष्यात त्याचा वापर करता येईल. आणि आपण जे काही निर्माण करून ठेवलं होतं ते आता वर्तमानात आपण त्याचा वापर करतोय. म्हणजे मग इथं जागृती म्हणून जो काही ना विषय तो ऍक्टिव्ह होतो. म्हणजे मला सजग व्हायला पाहिजे. भूत, भविष्य, वर्तमान हे काळ जे आहेत फक्त भविष्य विचारणं किंवा मला लॉटरी कधी लागणार आहे, माझ्या अमुक अमुक घरातली समस्या कधी, अशा करता भूत, भविष्य, वर्तमान काळाचा तसा प्रत्यक्षात काही उपयोग नसतो. भविष्य काळाचा अर्थ काय आहे हे जर का आपण समजून घेतलं तर भविष्य घडवता येतं. आता सध्या काय होतं आपल्याला, मग काहीतरी समस्या आहे म्हटल्यानंतर मग भविष्य विचारून नाही, आपण पत्रिका बघणाऱ्याला लगेच भविष्य विचारलं जातो. ते काय अभ्यास करतात आणि सांगतात, कारण शेवटी तो एक अभ्यास आहे. ते सांगतात तुझ्या जीवनात उरलेल्या एवढा वेळा तुझं आयुष्यमान आहे, त्या काळामध्ये अशा अशा गोष्टी घडणार आहेत, मग त्याच्यात ज्या काय असतील तर ते सांगू शकतात. परंतु त्याचा आधार काय आहे हे आपण विचारत नाही. मग ते बदलता येतं का, सद्गुरू म्हणतात नक्की बदलता येतं. बदलता येतं म्हणजे काय, आता जे काही कर्मात लिहिलं आहे ते बदलता येत नाही, अशा संदर्भात ते नाही आहे. भविष्य आपण घडवू शकतो. आपण भविष्य घडवू शकतो म्हणजे काय, तर इथं वंदनीय दादाने जो विषय सांगितला तो थोडक्यात सांगतो की आपल्याला ज्या वेळेला भविष्य काय म्हणतात की घडवायचं आहे, त्या कन्सेप्टमध्ये आपण जीवन जगत असतो, त्यावेळेला भविष्य घडवणं म्हणजे फक्त ऐहिक विषयासंदर्भात नाही आहे की आपल्याला पारलौकिक परमार्थिक उन्नती करायची आहे. अशा विषयाने ज्या वेळेला आपण भविष्य घडवायचा प्रयत्न करतो, म्हणजे थोडक्यात काय, मी कोण आहे, मी जन्माला का आलो आहे, माझ्या जीवनाची सार्थकता कशात आहे, जन्माची सार्थकता कशात आहे, हा विषय ज्या वेळेला माझ्या मनामध्ये निर्माण होतो, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या, त्यावेळेला भविष्य घडवण्याचं सामर्थ्य सद्गुरू आपल्याला देतात. जसे आता मी नेहमी सांगतो की ओंकार साधना
जी साधना मी गेली 12 वर्ष करतोय, आपले कुठलंही नामस्मरण असेल, आपल्याला सद्गुरूंनी जी काही साधना दिली असती त्या साधनेच्या माध्यमातून आपली आंतरिक अवस्था ज्या वेळेला बदलती त्यावेळेला भविष्य हे घडायला लागतं. भविष्य घडणं म्हणजे काय, मूळ अवस्था त्या अवस्थेशी एकरूप होण्याकरता प्रवास. म्हणजे थोडक्यात त्याची दिशा जी पुन्हा जन्म घेऊन पुन्हा हाच तोच विषय घेऊन जन्माला यायची जी काही प्रवृत्ती आहे जीवात्म्याची, त्याला अज्ञान म्हटलेलं आहे. म्हणजे आपण एक प्रकारे चांगली कर्मफल तयार करतो आणि ती पुढे आपल्या वाट्याला भविष्यामध्ये त्याचा उपयोग. मग आपण काय निर्माण करतो त्याप्रमाणे आपल्या वाट्याला येणार आहे. ते देणं हे प्रकृतीचं काम आहे. आपल्याला आपल्यापर्यंत पोचवायचं काम प्रकृती करते, पण काय निर्माण करायचं हे जर का कळालं नाही तर नुसतं हव्यास मोह माया याच्यामध्ये आपण नकळतपणे अडकतो आणि मग नको असलेले जन्म वाट्याला ते सहज येतात, त्याला काही इलाज नाही आहे. पण मग चांगलं म्हणजे भविष्य हे घडवू शकतो आपण, पण त्याच्याकरता थोडं म्हणून तर सत्संग आणि ज्यावेळेला आपण असे सगळे विषय ऐकतो त्यावेळेला आपण भविष्य नक्की आपलं बदलू शकतो, भविष्य घडवू शकतो असं सद्गुरू सांगतात. सत्कर्म करत राहायचं आणि ज्ञानी व्हायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या जीवनाबद्दल सजगता. त्याची शाखा. ठीक आहे, पुढचा प्रश्न वाचतो. देव म्हटले की लोक आकाशाकडे बोट का दाखवतात? देव म्हटलं की आपण वर बघतो, कारण आपल्याला सगळ्यांना देव देवता म्हणजे असं ऍक्च्युअली वर बघायचं, खाली बघत नाही आपण, समोरच्याच बघत नाही. ऍक्च्युअली हे अज्ञान आहे म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्यातली थोडी कारणं थोडी सूक्ष्म पण आहेत, थोडी स्थूल पण आहेत. तो आहे निर्गुण निराकारी, बरोबर आहे. त्याच्याकरता थोडासा विषय अवघड आहे, परंतु आपण जर का समजून घ्यायचं ठरलं तर गोष्टी समजतात आपल्याला. पंचतत्वात्मक आपला हा स्थूल देह आहे, त्याच्यात पृथ्वी आप तेज वायू आकाश हे 5 तत्व आहेत आपल्याला माहिती आहे. तर आकाश तत्व म्हणून जे काही आहे ते सगळ्यात मोठं आहे, बरोबर आहे. त्या आकाश तत्वामध्ये सूक्ष्म जग, सूक्ष्म ह्या देवदेवता त्यांचा कृपा आशीर्वाद म्हणजे थोडक्यात कॉस्मिक एनर्जी म्हणून जी काय ना ती आकाश तत्वामध्ये असते. म्हणून मनुष्य गेल्यानंतर म्हणजे ग्रॅव्हिटी, ॲथरिक आणि कॉस्मिक असा तो विषय ॲक्च्युली एक्सप्लेन केला, तो खूप मोठा आहे. आपण पुन्हा एकदा कधीतरी तो घेऊया. ग्रॅव्हिटी म्हणजे काय, आपण आता पृथ्वीवर जीवन जगतोय. स्थूल देह हा ग्रॅव्हिटीचं अन्न खाऊन त्याची वाढ होत असते. सूक्ष्म देह म्हणजे आपला जो आत्मा म्हणून जो आहे तो कॉस्मिक आहे. म्हणजे जो जीवात्मा म्हटलेला आहे, आत्मा म्हणजे तो आत्मा सर्वत्रच आहे. जो जीवात्मा म्हणून आहे तो कॉस्मिकचा आहे, तो वैयक्तिक आपला प्रत्येकाचा जीवात्मा हा कॉस्मिकशी रिलेटेड आहे. मग त्याला म्हणे या ग्रॅव्हिटीशी काही देणं घेणं नसतं, तो इथं समाधानी राहत नाही. ग्रॅव्हिटी दुसऱ्या भाषेत पृथ्वी तत्व. एक्झॅक्टली, पृथ्वी तत्व म्हणजे ग्रॅव्हिटी. आणि पृथ्वी तत्वात जे काही आपण अन्न सेवन करतो त्यामुळे देहाची वाढ होते, म्हणून आपण याला स्थूलदेह म्हणतो. स्थूलदेहातच त्याचं विसर्जन म्हणजे स्थूलदेह स्थूलाशीच विसर्जन म्हणून तर आपण इथंच देह आपल्याला इथं टाकावा लागतो. परंतु जो सूक्ष्म आहे तो आहे कॉस्मिकचा, त्यामुळे त्याला कॉस्मिकची ओढ असते. मग कॉस्मिकमध्ये काय आहे तर सगळे ईश्वरी तत्व जे काय आपले सद्गुरू असतील, आपल्या सगळ्या देवदेवता सगळ्या त्या कॉस्मिकशी रिलेटेड आहेत. त्यामुळे आपल्याला तो तिकडून आशीर्वाद, आपला सुद्धा जो काही जीवात्मा आहे तो कॉस्मिकमधूनच येतो. परंतु त्याला त्याचा कर्म ऋणानुबंध संपवण्याकरता स्थूल देहाची गरज आहे म्हणून तो ग्रॅव्हिटीकडे येतो. परवाच एकांचा मला फोन आला होता, त्यांचा हा प्रश्न होता की मग हे सगळं पुन्हा जन्माला येणं हे जे कारण नक्की घडतं त्याच्यात नक्की ते मन म्हणा किंवा तो जो काही जीवात्मा म्हणतात त्याचा नक्की स्थान कुठं आहे, तो कसा असतो काय वगैरे असं तरी बऱ्याच गोष्टी त्याने समजून घ्यायचं होतं त्यांना. बेसिकली कसं आहे ना की जीवात्माचा सहज गुणधर्म कॉस्मिकशी एक होणं हा आहे. परंतु आपण जे अज्ञानाने कर्म ऋणानुबंध इथे निर्माण करतो त्यामुळे त्याला तो खाली खेचतो. ते जे विषय आपण कालच्या अगोदरच्या भागात समजून घेतलं की जे विषय निर्माण होतात ते विषय जन्माला यायला भाग पाडतात, तेच विषय त्याला खाली खेचतात, त्या जीवात्म्याला वर जाऊ देत नाहीत कॉस्मिककडे. तसा सहज गुणधर्म कॉस्मिकशी एक होणं आहे म्हणजे परमात्म्याशी एक होणं हा आहे. परंतु ते जे विषय आहेत ते जरा खाली खेचतात, त्याचं वजन तर जडत्व म्हणतात, त्याला जड होतं, खाली येतो, पुन्हा जन्माला म्हणतो मला अजून हे बघायचं ते बघायचं, हे खायचं ते खायचं, सगळे विषय त्याचे भौतिक जगातले अपूर्ण राहिलेले ते त्याला खाली खेचतात. त्यामुळे तो जीवात्मा आहे त्याला म्हणत असतो की मला नाही रे जन्माला यायचं, मला त्या परमेश्वराशी एकरूप व्हायचंय, कुठं मला खाली खेचतोस. परंतु ते विषय त्याला खाली ओढतात. म्हणून मनुष्य जीवन हे अस्वस्थ अशा प्रकारचा अनुभवास येतं असं सद्गुरू सांगतात. खूप समजून घेण्यासारखा विषय आहे हा. ज्यावेळेला आपण म्हणतो की काही लोक खूप समाधानी असतात, बाकी तत्वांचा जे संबंध येतो का मी आहे कॉस्मिक तुम्ही जसं सांगितलं आकाश तत्व, नंतर हे जडत्व म्हणजे पृथ्वी तत्व, आणखी उरलेले परत वायू जे आहेत त्यांचं काय आहे ना.
आप तत्व म्हणजे आपल्याला माहिती आहे पाणी. हो बरोबर. तेज तत्व म्हणजे तेज तत्व जे आहे ना त्याच्यातनी तर आपल्याला ऊर्जा मिळते. आणि इथं सगळं धनधान्य म्हणजे काय म्हणतं सूर्य जर का नसता तिथं धान्यच उगवलं नसतं आणि आपल्याला ते खायला मिळालं नसतं आणि आज स्थूल देहाची वाढ झाली नसती. म्हणजे आप तत्वाची गरज आपण पाणी पिल्याशिवाय आपण जगू शकत नाही. आप तत्वच आपल्याला पाऊस पाडून आपल्याला इथं धनधान्य उगवण्याकरता म्हणजे सगळे हे एकमेकाशी रिलेटेड आहेत आणि एकमेकावर अवलंबून आहेत. जसं तेज तत्व नसेल तर इथं काहीच चालणार नाही. तसं मग वायू तत्व आहे. वायू तत्वामध्ये आपल्याला किती आपल्याला हवेत बदल म्हणजे वायू तत्वाची प्रचंड गरज आहे. आपण जो का ऑक्सिजन घेतो प्राणवायू म्हणतो आपण. ते वायू तत्वाची गरज आहे. म्हणजे ही ह्या पाचही तत्वाची गरज आहे ती वातावरणामध्ये आहेत तशी ह्या देहाच्या ठिकाणी सुद्धा आहेत. फक्त इथं डिफरन्स काय होतो वातावरणाची तत्व बॅलन्सड आहेत आपली इम्बॅलन्स झाली असतात. मग वातावरणाच्या तत्वाची आपण जर का समरस झालो तर वातावरण आपल्याला सहजपणे पुढल्या अवस्थेला घेऊन जातं म्हणजे निसर्ग. आपण निसर्गाशी एकरूप नसल्यामुळे आपण मानवी देहामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि दुःख अशांतता पीडा भोगणं अशा प्रवृत्तीत नकळतपणे अडकतो. त्याला अज्ञान म्हटलेलं आहे. पण आपण नैसर्गिक जीवन जगायला लागलो तर म्हणे तो निसर्ग म्हणजे काय प्रकृती. ती प्रकृती सहजपणे आपल्याला मुक्तावस्थेला घेऊन जाते. परंतु आपण नैसर्गिक झालो तर मग नैसर्गिक होण्याकरताच सद्गुरू आपल्या जीवनात आले असतात आणि ते आपल्याला साधना सूचित करतात आणि त्याच्या माध्यमातून देह हा नैसर्गिक होतो. नैसर्गिक झाला की सहज पुढली अवस्था आहे. म्हणजे डॉक्टर जसं एखाद्या रोगाला बरं करतो तसं आपलं जे ही तत्व आहे ती त्याची निसर्गाची आहे ती संतुलित आहे. पण आपली असंतुलित आहेत त्याला संतुलित करण्याचं काम हे सद्गुरू करतात. करेक्ट, तुम्ही बरोबर ओळखलात. ह्याच्याकरता म्हणे एक तरी सुंदर एक दाखला दिलाय. म्हणे दादा काय म्हणाले की निसर्ग ज्यावेळेला कोपतो त्यावेळेला वादळ खूप असं काही घडतं. भूकंप होतो जसं आता भूकंप झाला काल. खूपच निसर्गात कारण निसर्ग बिथरलेला असतो म्हणजे थोडक्यात त्याच्यात बिघाड झालाय. बिघाड हा मानवच अज्ञानाने करत असतो त्याच्यात. पण तो काय करतो तो बॅलन्स करून घेतो कारण त्याच्याकडे सामर्थ्य आहे. जो बिघाड झाला तो नीटनेटका करतो आणि नीट झालेला आपल्याला कसं दर्शवतो तर म्हणे आकाशामध्ये इंद्रधनुष्य पाडतो. आकाशामध्ये इंद्रधनुष्य बघायला मिळालं की हा बघ मी झालो आता बॅलन्स म्हणतो. इतकं सुंदर एक्सप्लेनेशन आहे त्याचं. पण आपण स्वतःला करू शकत नाही. आपण स्वतःला करून घेतो आपल्याला माहितच नाही. डॉक्टर लागतो की डॉक्टर कोणती तसे सद्गुरू म्हणजे डॉक्टर. आपण डॉक्टर म्हणजे आजारी पडलो म्हणजे जीवनाचे डॉक्टर जीवनातले. करेक्ट. पुढचं माया काय आहे. माया काय आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्या अगोदर माया काय आहे याच्याबद्दल विषय चॅनलवर घेऊन झालेला आहे. परंतु आता असं चर्चा करताना थोडे वेगळे त्याच्यातले कंगोरे आपल्याला ऐकायला मिळतात. तर माया हा कन्सेप्टच मुळामध्ये आपण आता सगळे मायेत अडकलो असं आपण आपल्याला माहिती आहे ऐकून माहिती मायाजाळात आपण अडकलोय. कारण आपल्याला कळत नाही आपण जन्माला का आलोय आणि इथं काय चालू आहे. एक दिवशी मरून जाणार आहे पुन्हा जन्माला येणार आहे. पुन्हा आपल्याला म्हणजे आपल्याला जन्माला यायला भाग पाडलं जात आहे. इथं आकर्षण आहे भौतिक जगात अनेक विषयाचं आहे. या देहामध्ये आपल्याला ही इंद्रिय दिली आहे ती इंद्रिय डोळ्याने बघायला मिळते. अरे मला हे बघायचं राहिलं ते बघायचं राहिलं आपण असं म्हणतो. म्हणजे बघायला मिळणं आणि त्याच्यात आनंद मिळणं ऐकायला मिळणं आणि ऐकायचा आनंद खायचा आनंद वस्तू अनुभवायचा आनंद हा जो आनंद म्हणून आहे ना तो असा काय म्हणतात की तो प्रत्येक वेगवेगळ्या विषयामध्ये आपल्याला मिळवायला त्याच्याकरता मोहित करणं हे काम म्हणे ती माया करते. आणि त्या मायेमध्ये त्यांनी काय कसं विश्लेषण केलंय आवरण आणि विक्षेप अशा दोन पद्धतीनं माया काम करते म्हणे. आवरण आणि विक्षेप. विक्षेप म्हणजे काय हा जो प्रचंड हा पसारा जो आहे प्रकृतीचा प्रपंचाचा अनेक गोष्टी आहेत आपल्याला माहिती आहे. प्रपंचात खूप गोष्टी आपल्याला हे बघायचं ते बघायचं अनेक गोष्टी आपण त्याचा अनुभव घेत असतो. म्हणजे ती म्हणजे आपल्याला आकर्षण करता म्हणजे आपल्यामध्ये इंटरेस्ट निर्माण करते की हे बघ किती गोष्टी आहेत तुला किती बघायचं आहे हे घे ते घे असं आपल्यामध्ये नकळतपणे मोह आपल्यामध्ये निर्माण करते. ऐहिक विषयामध्ये आपण अडकतो. आवरण म्हणजे काय आवरण म्हणजे काय एखादी गोष्ट बंद करणं म्हणजे तू दाखवायची नाही ती झाकून ठेवायची म्हणजे अशी बंद करून ठेवायची कळू नव्हे दिसू नव्हे. तर ते काय आवरण केलं जातं तर स्वतःच आपलं अस्तित्व आपण सगळे ब्रह्मस्वरूपच आहोत. आपलं खरं अस्तित्व आत्मा म्हणूनच आहे ब्रह्म म्हणूनच आहे. परंतु ते आपल्याला कळू नये अशी खबरदारी म्हणे माया घेते. आणि ती म्हणजे आत काय बघतोस
आत काय बघतो, आत काय बघू नका, आत काही नाही, बाहेर बघ, बाहेर बघ, बाहेर खूप छान छान गोष्टी आहेत. बघ किती छान छान, किती झाडं आहेत, फुलं आहेत, पक्षी आहेत किंवा आता माणसं आहेत. आता एक विषय आपण विज्ञानाने केवढी प्रगती केली, किती नवीन नवीन गाड्या आहेत, किती बंगले आहेत, घरं आहेत, अनेक वस्तू विषयामध्ये आपण मोहित होत जातो, आपण त्याच्या तिकडं आकर्षित होत जातो. भौतिक सुख, त्यामुळे भौतिक सुख आपण अनुभवता मी कोण आहे हेच विसरून जातो आणि तिकडे ती येऊ देत नाही. म्हणून सद्गुरू हे महत्वाचे काय असतात, सद्गुरू म्हणतात थांब, त्यांना नेमकं माहिती असतं की हा मनुष्य माया जाळ्यामध्ये अडकलेला आहे. त्याला आता स्वतःचं अस्तित्व माहीत नसल्यामुळे तो मायेमध्ये स्वतः आनंद स्वरूप असून तो बाहेर वेगवेगळ्या वस्तू विषयामध्ये आनंद हुडकतोय. खरं म्हणजे आपण सगळे स्वतः आनंद स्वरूपच आहोत, परंतु आपल्याला ते कळत नाही. म्हणून सद्गुरू आपल्याला नामस्मरण, साधना, ध्यान जे काही आपल्याला शिकवतात त्याच्यापासून दूर गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न की माया काय करते, आपल्याला मूळ अवस्थेपासून वेगळ्या एका विषयामध्ये गुंतवून ठेवणं. त्या भास त्या भासाच्या पासून दूर. करेक्ट. जसे ते मुलं बघतो की आपण गेममध्ये बिझी असतात, सगळे मोबाईलचे गेम, त्यांना केवढा तर म्हणजे ती दुनिया कशी भासरूपी, प्रत्यक्षात तिथं काही नसतं. आपण गेम मोबाईलवर खेळत बसतात, परंतु बाहेर येत नाहीत लवकर. तसं हे सगळं जग आहे की सगळ्यामध्ये आपण अडकत जातो. आणखीन खूप मिळवायचं, मला अजिबात वेळ नाही, अरे करतोच काय, नाही मला वेळ नाही म्हणून त्याच्यातच अडकत जातो. एक दिवशी संपतो आणि पुन्हा येतो जन्माला. अरे आपण सगळे ब्रह्मच आहोत, पण हे सगळं मायारूपी जग जे आहे ना, ते त्याचं फक्त तू अनुभव घे, तू अनुभवणार आहेस, तू साक्षी आहेस, हे आपल्याला कळत नाही. मग हे सद्गुरू आपल्याला त्याची जाणीव करून देतात, त्याचं ज्ञान करून देतात. अरे तूच खरा ब्रह्मस्वरूप आतमध्ये आहे, नित्य जे तुझं निज ठाव जो आहे तो ब्रह्म म्हणूनच आहे, तो आत्मा म्हणूनच आहे. फक्त अज्ञानामुळे, विसर पडल्यामुळे, ह्या मायेमुळे ह्या सगळ्या भौतिक जगाच्या विषयात आपण अडकतो. आता हा पुढचा प्रश्न बघूया. सद्गुरू किंवा परमेश्वराची कृपा कशा स्वरूपात होत असते? बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न असतो की कृपा नक्की झाली कसं कळायचं. म्हणजे आपण असं एक बेसिकली एकदम आध्यात्मिक पुढल्या अवस्थेबद्दलचं नको, आपण काय विचार करूया, गुरुकृपा कशी होत असते. तर आपण सुरुवातीला गुरूंच्याकडे जातो ते काय आपण आध्यात्मिक उच्च अवस्था काय हे का विचारायला जात नाही. आपण प्रपंचातली अडचण घेऊन चांगलं व्हावं, किंवा मला जीवनात दुःख आहे, अशांतता आहे, अपेक्षा आहे, ती पुऱ्या व्हाव्या, ते तुमच्या कृपेने पूर्ण व्हाव्यात आपण जातो. उदाहरणार्थ आता आमच्या दादांच्या कार्यकेंद्रामध्ये सगळे कार्यकेंद्र आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, तिथं निराकरण दिलं जातं, अडीअडचणी सोडवलं जातात. मग तिथं लोक येतात, अडचणी सोडवण्याकरता तिथं काय आपली समस्या ती सांगतात, मग तिथं काहीतरी निराकरण दिलं जातं. मग निराकरण जे दिलं जातं ते निराकरण घेऊन घरी आल्यानंतर मग 8 दिवस गेले, 15 दिवस झाले, 20 झाले, अजून काही अनुभव तसा, कारण मन आहे ना शेवटी, मनाला काय वाटतं तसं तिथून जाऊन आलो की लगेच उद्या आपलं काम होईल. ते होत नाही म्हटल्यावर मग आणि कुठेतरी जाऊ का, मग आणि कोणीतरी काहीतरी सांगतं तिकडं जातो, इकडं जाऊ. उदाहरणार्थ एक उदाहरण म्हणून घेऊया, एक उदाहरण म्हणून घेऊया की एक आजारपण आहे. तो आजारपण आपल्याला म्हणजे काय बाबा आता याला काय इलाज, आपला काय लगेच असा सहज इलाज होत नाही. आपल्या जवळच्या डॉक्टरने एकाला दाखवलं, पलीकडच्या एका डॉक्टरने दाखवलं, त्यांनी काहीतरी थोड्या गोळ्या दिल्या, पण त्यांनी काही इलाज झाला नाही, उपयोग झाला नाही. म्हणून आपण असं गुरुच्याकडेच जातो का, काही जण म्हणतात तिथं जाऊ नये, तुझं काम होईल. मग तिथं गेल्यानंतर मग आपलं काम होत नाही आहे लवकर म्हटल्यावर मन अस्वस्थ व्हायला लागतं. मग आणि कुठेतरी जा, मग आणि कोणीतरी काहीतरी सांगतं, शेवटी सुरू होते. मग शेवटी कोणीतरी येतो आणि म्हणतो तुम्हाला नक्की असा प्रॉब्लेम आहे ना, ठीक आहे, माझ्या एक ओळखीचे डॉक्टर आहेत, चला आपण तिकडे जाऊया म्हणून. मग त्या डॉक्टरांच्याकडे घेऊन जातात. त्या डॉक्टरांच्याकडे गेल्यावर ते जे औषध देतात तरी मनुष्य बरा होतो. बरा झाल्यानंतर त्या डॉक्टरांच्याकडे गेल्यामुळे मी बरा झालो. तो जो घेऊन गेला असतो तो म्हणतो कुठं उगीच कुठल्या तरी केंद्रावर किंवा कुठल्या तरी गुरूंच्याकडे जाऊन थोडंच आजार बरा होणार आहे, मी तुला बरोबर डॉक्टरांच्याकडे घेऊन गेलो की नाही. मग त्याला वाटतं हो मी त्या डॉक्टरांच्याकडे गेलो म्हणून बरा झालो. प्रत्यक्षात इथं गुरु ज्यावेळेला पहिल्यांदा आपण तिथं केंद्रावर गेलो असतो आणि ज्यावेळेला आपण तिथं डोकं ठेवून ज्यावेळेला आपलं समस्या सांगितली असती, त्यावेळेला जो कृपाशीर्वाद तिथून आपल्याला मिळतो, जे काही निराकरण दिलं जातं, जो कृपाशीर्वाद आपल्याला मिळतो, त्याच्या माध्यमातूनच हा मनुष्य ज्या डॉक्टरांचं औषध लागू पडणार आहे तिथं आपल्याला घेऊन अप्रत्यक्ष भेट घडवून आणतो. अशा पद्धतीनं गुरूंचं काम चालतं. आपल्याला कळतच नाही. आपल्याला काय वाटतं अरे त्या डॉक्टरच्या गोळ्या औषधामुळे मी बरा झालो, गुरूंच्याकडे जाऊन काय बरं झालं नव्हतं, परंतु गुरूंनीच त्या डॉक्टरांची गाठ घालून दिली, हे विसरतो. म्हणून आता ज्यावेळेला आपण हे साधन मार्गाचा अवलंब करतो, नामस्मरण उपासना करतो, त्यावेळेला बरेच जण म्हणतात की काय आम्ही किती दिवस करतोय,
आणि म्हणजे मनासारख्या गोष्टी होत नाहीत. मग शेवटी आम्ही ठरवलं की आपण अमुक म्हणजे काहीतरी वेगळंच काहीतरी त्यांच्या डोक्यात असतं, परंतु प्रत्यक्षात ते तसं नसतं. ते काही चांगलं होण्याकरता तशी बुद्धी व्हावी लागते आणि ती बुद्धी करून देण्याचं काम सद्गुरू करतात. सद्गुरू काय तुमच्या घरात अचानक असा अवतार घेऊन हे घे पैसे म्हणून काय पैशाची बॅग देत नाही. ते सिनेमा ठीक आहे. हां, नोकरी लागली, मग नोकरी लागली बघा. आमचा नातलग तो अचानक आला, त्यांनी आम्हाला नोकरी लावून दिली, परंतु तिथं भेट घडवायचं काम सद्गुरूने केलं असतं आणि त्याच्या मनात आपल्याला नोकरी लागून द्यायसाठी तिथं काय म्हणतात की वातावरण निर्मिती ही सद्गुरू करत असतात. पण आपल्याला ते कळत नाही. म्हणजे परमेश्वर सद्गुरू व्यक्ती माध्यमातून, कारण तो कसं डायरेक्टली येऊ शकत नाही ना. आता तुम्ही मला अचानक एकदम मदत केल्यानंतर बरं झालं, मी तुम्हाला थँक्स म्हणतो फक्त, परंतु ती सद्गुरूने प्रेरणा दिली असती, तू जा त्यांच्या घरी, ते तुला बरोबर काहीतरी औषध देतील किंवा आपलं जे काही काम अडलेलं आहे ते त्यांच्या मार्फत ते करून देतात. कारण शेवटी आपण व्यक्तीमध्ये संपर्क आहे ना आपला. आपण जरी सद्गुरूंना किंवा देवाला आपण अगदी मग ते जे सूक्ष्म तत्व आहे, सद्गुरू असतील किंवा परमेश्वर आपण म्हणतो की ते सूक्ष्म तत्व कुणाच्या माध्यमातून मदत करणार, स्थूलाच्याच, म्हणजे माझ्या किंवा तुमच्या दोघांच्या. बस आपण दोघं एकमेकांना, आपण जेवढे लोक आहोत तिथं तेच एकमेकांच्या माध्यमातून गुरु शक्ती, ईश्वरी शक्ती कार्य करत असते. मदत करणं, बरोबर एका वेळेला त्याच वेळेला तो जाऊन भेटणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या सूक्ष्म स्वरूपात चालू असतात. बॅकग्राऊंडला रियालिटी ही सूक्ष्म आहे, परंतु स्थूलमानाने त्यांना कार्य करावं लागतं, त्याशिवाय आपलं कामच होणार नाही. कारण आपण भौतिक जगात स्थूलमानाने जीवन जगत असतो. हा पुढचा प्रश्न, पोथी पारायण करून आपल्याला काही लाभ होतो का? हां, मध्ये मेसेज केला होता कोणीतरी की पोथी पारायण, म्हणजे पोथी पारायण आपण खूप जण करत असतात, बघत असतो. खरंच त्याचा लाभ होतो का? निश्चित लाभ होतो. तर पहिली गोष्ट, ते का करायचं? बरेच जण आपलं उगीच तुम्ही करता म्हणून मी करतो किंवा मी करतोय म्हणून तुम्ही करताय, अशा पद्धतीनं केलं जातं, परंतु तरीसुद्धा लाभ होतो लोकांना. परंतु प्रत्यक्षात ते करण्यामागं उद्देश, सद्गुरूंनी जी काय पोथी लिहिली असतात, जसं आपण गुरुचरित्राचं पारायण करतो, गुरुचरित्र हे किती महान म्हणजे तो ग्रंथ आहे, किंवा त्याचं जे काही वाचन करतो किंवा त्यांनी जे काही साध्य होणार आहे जीवनामध्ये ते इतकं अलौकिक आहे खरं म्हणजे. परंतु आपण ते भयंकर लाईटली घेतो आणि उगीच आपले काही जण फॅशन म्हणून करतात. हे उगीच आम्ही पण करतो, म्हणजे तुम्ही करताना मग काय हो, आम्ही फोन उचलला नाही, नाही आमचं पारायण चालू होतं म्हटलं की हो का, म्हणजे पारायण करता, मग ठीक आहे, मग मी पण करायला लागतो, म्हणजे तुम्ही करताय म्हणून मी करतो, असं करून लाभ नसतो. तर त्याच्या मागं उद्देश आतून आपल्याला ते वाटलं पाहिजे आणि आपल्याला कुठेतरी आतून वाटायला पाहिजे, किंबहुना त्याच्याबद्दल ज्ञान पाहिजे. किंवा आता मी तुमच्याकडे, आता तुम्ही पारायण करता, मग मी तुम्हाला विचारल्यानंतर तुम्ही मला जर का व्यवस्थित समजावून सांगितलं की पारायण का करायचं, तर मग माझ्यामध्ये नकळतपणे पारायण करण्याविषयीची इच्छा निर्माण होईल. तर त्याच्याकरता सद्गुरू म्हणतात की पारायण अवश्य करा, परंतु त्याच्या मागं उद्देश हा स्वच्छ पाहिजे, तो निर्मळ पाहिजे. की पारायणाने मला काय होणार आहे? बेसिकली कन्सेप्ट काय येतं, आपल्याला मनःशांती हवी असते, बरोबर आहे. मनःशांती पाहिजे. काय गोंगाट आहे, म्हणजे किती विचाराचे आपल्याला माहिती आहे, आपल्याला विचाराचा त्रास होत असतो. अनेक प्रपंचात आपण असे वेगवेगळ्या विषयामध्ये गुंतवून घेतलं असतं की ते नकोसे होतात विषय. मग तेव्हा मानसिक स्वास्थ्य बिघडल्यानंतर मग आपलं कुठेतरी मनःशांती काय करता म्हटल्यावर मग नाही, आम्ही तरी पारायण करतो बाबा, आम्हाला खूप छान वाटतं, मग मी पण करतो, म्हणून असं काहीतरी एक विचाराने आपण जातो. परंतु मनःशांती हे तर महत्त्वाचंच आहे. मनःशांतीबरोबर मग मन शांत का करायचं आहे, प्रश्न हा पडायला पाहिजे. मन अस्वस्थ झालं कळतंय, मनःशांती मिळाला, मला तरी मिळाली असं तुम्ही म्हणताय, कारण तुम्ही पारायण करताय, एक उदाहरण म्हणून. मग मी पण येतो, परंतु मग मन शांत का करायचं हे जर का कळालं नाही, म्हणजे मन म्हणजे काय हे जर का कळालं नाही, तर मग पारायण करून मग थोडंफार बरं वाटेल, असं नाही की काहीच उपयोग होणार नाही असं पण नाही, बरं वाटेल, परंतु मन ही अवस्था कळायला पाहिजे. आपण मनाच्या अधीन का होतोय, आपल्या ह्या सगळ्या सद्गुरूंनी संतांनी काय सांगितलंय, मन ही अवस्थाच आपल्याला जन्म घ्यायला भाग पाडतीये. मनात वाचिरे पूर्व संचित केले त्यासारखे भोगणे प्राप्त झाले. मग रामदास स्वामीने एका या ओळीमध्ये सगळेच विषय सामावलेले आहेत त्याच्यामध्ये. पूर्वसंचित जे काय ते मनानेच केलेलं आहे आणि तसं भोगणं प्राप्त झालंय. म्हणजे आपण जन्म मरणाच्या चक्रात स्वतःला अडकवून घेतलेलं आहे. कुणी अडकवून घेतलंय? मनाने. म्हणजे आता इथं मन काय हे समजून घ्यायला पाहिजे. मग मन का बेचैन होत आहे ह्याचं कारण मन नानाविध विषयामध्ये गुंतलेलं आहे. मग त्याचं गुंतायचं कारण काय आहे, आता त्याचा त्रास होतो एवढं कळतंय, म्हणून मनःशांती पाहिजे हे कळतेय. परंतु ते मनच काय आहे हे जर का आपण समजून घेतलं किंवा ते समजून घेण्याकरता प्रयत्न केला तर मन आपल्या कंट्रोलमध्ये येऊ शकतं.
मग मनाचं आपण काय होतं, आपण आता सध्या काय होतंय, सद्गुरू सांगतात तसं आपण कर्माधीन जीवन चालू आहे आपलं सगळ्यांचं. ते कर्म अधीन होईल म्हणाले दादा. कर्म अधीन म्हणजे काय, मी सांगतो तसं कर्माने ऐकलं पाहिजे. ही अवस्था कर्माने माझ्या अधीन झालं पाहिजे, मी कर्माच्या अधीन नाही. हा, आता सध्या काय झालंय, कर्माधीन चाललं. मला माहित नाही बाबा उद्या काय होणार आहे, चालेल बाबा भविष्यात काय माहित नाही, आपलं आलोय जगतोय, काय होतंय माहित नाही. दादा म्हणायचं तसं नाही, तुला कळायला पाहिजे, भविष्य घडवता यायला पाहिजे, कर्म अधीन व्हायला पाहिजे. त्याच्याकरता गुरुकृपा ही खूप महत्त्वाची असते. आणि त्याच्याकरता गुरूंना शरणागती, म्हणजे गुरुंना शरणागती आपले प्रपंचातले विषय घेऊन नाही, तर गुरुना शरण काय जन्म मरण हे ह्याची विचारणा ज्यावेळेला आपण सद्गुरूंच्याकडे करतो त्यावेळेला नक्की आपल्याला सद्गुरू ज्ञानी करतात. आणि हे प्रपंच काय चालू आहे, ही माया काय आहे, जे काय प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतात. आणि सगळ्यातून ते आपल्याला बाहेर काढतात, सगळ्या गोष्टीचं ज्ञान करून देतात. कसं तू अडकत गेलास बघ, पहिला जन्म कसा होता, तिथपासून कसे बदल होत गेले, काय काय जीवनात घडलं, सगळ्या पिक्चर म्हणजे थोडक्यात तो पिक्चर सगळा आपल्याला ते दाखवतात, ज्ञान करून देतात आणि अलगद बाहेर काढतात. म्हणजे थोडक्यात मायेच्या कचाट्यातून ते आपल्याला बाहेर काढतात. आणि दावी येले निज धाम, म्हणजे मूळ अवस्था जी आहे ईश्वर, ती ब्रह्मस्वरूप आतच आहे, त्याची आपल्याला ओळख करून देतात. आणि त्याच्याशी एकरूप होणं ह्याच्याकरताच तर मनुष्य जन्म आहे. आणि ते सगळं सर्वसाध्य ह्या देह माध्यमातून होऊ शकतं, फक्त आपल्याला माहिती नसतं. आता हा एक प्रश्न शेवटचा, कायम आनंदी कसे राहता येईल? आपल्या सगळ्यांना आनंदच हवा आहे. सगळेजण आपण आनंदाच्याच शोधात आहोत. प्रत्येक मनुष्य काय करताय, नाही हो मी दुःख हुडकायला चालू असं कोणी म्हणत नाही. मला काहीतरी आज एन्जॉयमेंट पाहिजे, कारण एन्जॉयमेंटमध्ये आनंद आहे. कुठं चाललं नाही, सिनेमाला चाललोय काय आनंद मिळणार आहे, कुठं चाललोय मॉलला चाललोय आनंद मिळणार आहे, कुठं आईस्क्रीम खायला चाललोय, काही आपण जे करायला बाहेर पडतो त्यात आपल्याला आनंद पाहिजे असतो. मग तो आपल्याला काय मिळावा हे वाटत असतं, म्हणून तरच मनुष्य धडपडतोय, पैसे मिळवतो, खटपट करतो, काही ना काहीतरी करून कुठेतरी आनंद त्याला मिळवायचा आहे. मग तो पैसे मिळवून वस्तू खरेदी करण्यात असेल, सिनेमा बघण्यात असेल, काही खाण्यात असेल, हॉटेलला जाऊया किंवा ट्रिपला जाऊया, इथपासून अनेक गोष्टीमध्ये आनंद आहे. खरं म्हणजे हे एक प्रकार जशी नशा असते तर नशेसारखंच आहे की मला ह्याच्यात आनंद मिळेल, मी खाल्लं तर आनंद मिळेल. पण तो आपल्या सच्चिदानंद असं मनाच्या स्थिरतेसाठी तो काही फारसा उपयोगी पडत नसावा. हां, मग काय होतं ना, तो जो काही आनंद आहे तो जो आपल्याला पाहिजे वाटतोय, त्याचा सारखा मोह होतोय, तो आनंद म्हणजे नक्की काय आहे? आनंद म्हणजे मोहच तुम्ही आता. तो जो काही आनंद म्हणून जो आहे ना, तीच आपली अंतरात्म्याची खरी अवस्था आहे. तोच सच्चित आनंद आहे. सत म्हणजे अस्तित्वात असणं, चित म्हणजे ज्ञान, आणि आनंद हे त्याचं मूळ स्वरूप आहे. तर तो जो आनंद आहे तो कायमस्वरूपी आनंद सद्गुरू असतात. म्हणून आपण सद्गुरूंना काय म्हणतो, सच्चितानंद म्हणतो आपण आधी, आणि मग सद्गुरूंचं नाव घेतो. बरोबर आहे. म्हणजे सच्चित आनंद ही अवस्था सद्गुरूंची आहे, तशी आपल्या सगळ्यांची पण आहे. पण आपल्याला तसं ज्ञान नाही, आपल्याला माहिती नाही, कारण ती अवस्था काय आहे आपल्याला माहिती नसते किंवा त्याचा आपण अनुभव घेतला नसतो. मग आनंद हा आपण कायमस्वरूपी आनंदी राहू शकतो. केव्हा राहू शकतो? आपलं खरं स्वरूप आनंद आहे, आपलं खरं स्वरूप कळायला नंतर. मनाची शांतता म्हणायचं घ्यायला, मनाची शांतता. मग मन हे अवस्थाच लोप पावती. इथं सगळ्यात महत्वाचं समजून घ्यायचं हे आहे, त्रास कुणाचा होतोय, कुणाला होतोय? मनाला. अपेक्षा कुठं निर्माण होत आहेत? मनामध्ये. तेच मन जन्माला यायला भाग पडतंय, अनेक विषय गोळा करतंय, पुन्हा तेच घेऊन जन्माला येते. म्हणजे थोडक्यात त्या मनाला शांत करायचंय. मनाला शांत केल्यानंतर आंतरिक अवस्था ती जागृत होती. म्हणून तर आपल्याला ध्यान अवस्थेमध्ये आनंद अवस्था, अरे डोळ्यात पाणी आलं म्हणजे डोळ्यात त्यांच्या घळाघळा पाणी येत असतं, कारण तो आनंद अवस्था ते अनुभवत असतात. जे ध्यानामध्ये पुढल्या अवस्थेला जातात त्याला समाधी वगैरे म्हणतो आपण. मग त्यावेळेला मन हे अवस्था शिल्लक नसती, म्हणून काय चालू आहे प्रपंचात त्याची खबरच नसती त्यांना. ते एका ध्यानाला बसलेले आपण मोठमोठे आपण संतांची आपण सगळी कथा वाचलेल्या आहेत. मन नावाच्या खोलीतून आपण बाहेर आलेला असतो. मन नावाच्या खोलीतूनच बाहेर आलो, नको ते भानगडच नको, ते मन म्हणून नकोच आहे. फक्त सच्चिदानंद अवस्थेमध्ये ते शांत ध्यानाला बसले असतात. किती वाजले कळत नाही, किती वेळ गेला कळत नाही, कारण स्थळ का म्हणजे टाइम स्पेस आणि कॉज त्याच्या पलीकडे सच्चिदानंद ही अवस्था आहे. या सगळ्याच्याच पलीकडे. तिथं वेळेला मर्यादा नाही, किंवा वेळ म्हणून जो काही कन्सेप्ट आहे तो माइंडच्या रिलेटेड आहे. ज्यावेळेला आपण म्हणजे अद्वैत वेदांत आणि उपनिषदाचा ज्यावेळेला आपण अभ्यास करायला लागतो त्यावेळेला ते सगळं एक्सप्लेनेशन येतं. हे माइंडचाच कसा गेम आहे. हे जीव, जगत आणि ईश्वर ही तीनही तत्व ब्रह्म ह्या अवस्थेतच निर्माण होतात आणि त्याच्यातच विसर्जित होतात. म्हणून उत्पत्ती, स्थिती, लय म्हटले. म्हणजे विश्वाची निर्मिती होती, काही काळ टिकते आणि पुन्हा त्याचा लय होतो. त्याच्याशी पुन्हा एकरूप होतात, त्याच्याशी एकरूप होती. प्रत्यक्षात ते सगळं ब्रह्मच आहे, परंतु मायेमुळे आपल्याला ते वेगवेगळं वाटतं. माया ही परत तिथं आपल्याला सगळ्यात महत्वाचा विषय मायेचा
वेदांत समजून घेताना कळतो की तेच ब्रह्म आहे. वन अपिअर ॲज मेनी, म्हणजे एकच आहे परंतु अनेक आहे असा भास होतो. म्हणून किती लोक, किती माणसं, किती झाडं, किती प्राणी पक्षी, आपण खूप वेगवेगळ्या गोष्टी बघतो. बघणारा एकटाच आहे, अनुभवणारा एकटाच आहे. तोच अनुभव घेतोय, तो अनुभव घेतोय म्हणून ते आहे. म्हणजे ती त्याचीच रूपं आहेत. मातीच आहे, त्या मातीचंच वेगवेगळ्या आकाराची आपण मडकी बघतो. सगळ्या मडक्यामध्ये मूळ काय आहे? मातीच आहे. परंतु त्याची वेगवेगळ्या आकाराची त्याची आपण खेळणी बनवतो, वेगवेगळ्या आपण वस्तू बनवतो. जसं लाकूड आहे, लाकडातनंच हे सगळं फर्निचर बनलेलं आहे. पण ह्या फर्निचरला अस्तित्व आहे का लाकडाशिवाय? नाही आहे. तसं ब्रह्माशिवाय ह्या विश्वाला अस्तित्वच नाही आहे, अस्तित्वातच राहू शकत नाही. म्हणून ते मायारूपी, म्हणून ब्रह्मसत्य जगन मिथ्या म्हटलेलं आहे. तो खूप महत्त्वाचा विषय, आपण तो पुढं घेऊया की हे कसं चालतं विश्व, त्याचा आधार काय आहे. म्हणून ते मायारूपी हे जे काय जग आहे ह्याच्यात आपण मी कोण आहे, आपण सगळे कोण आहोत हे जर का कळालं तर या सगळ्या मायेचा सगळ्या कचाटातून आपण बाहेर पडतो आणि त्याचा अनुभव घेऊ शकतो, त्याचा आनंदही घेऊ शकतो आणि कायम आपण आनंद स्वरूपात राहू शकतो. असं ते विश्लेषण आहे. तर आज आपण इथे थांबूयात. पुन्हा नंतर पुढच्या भागात भेटूयात. नमस्कार. नमस्कार.